तुम्हाला सगळ्यांना बघून मला वाटतं की हा योग्यच निर्णय झालेला आहे. कारण गेली अनेक वर्ष आपण बघतो की ह्या घरावर किती लोक प्रेम करतात. आताच विशालदादांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा आमच्यावर अन्याय झाला तेव्हा सांगलीच्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे. पण गेली 9 वर्ष आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाचं काम करतोय. म्हणजे मी गेली 35 वर्ष म्हणजे यांच्याबरोबर मी काम केलंच आहे. पण तेव्हा भाऊ सक्रिय होते, तेव्हा मी महिलांसाठी बचत गटांसाठी बरंचसं काम केलं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं. पण काही लोकांना वाटतं की आम्ही 10 वर्ष झाली आम्ही काँग्रेसचं काम करतोय, आमच्यावर अन्याय झालाय. काँग्रेसचं काम आंदोलन सगळं आम्हीच करतो, काँग्रेस आम्ही वाढवली. तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की आम्ही गेली अनेक वर्ष हे काँग्रेसचं काम करतोय. आत्ताच विशालदादांनी सांगितलं की ते खासदार झाले तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षालाच पाठिंबा दिला. आणि मदन भाऊ जेव्हा गेल्या 35 वर्षातनं एकदाच त्यांना आमदारकी मिळाली होती आणि त्यावेळेला 11 आमदारांना घेऊन ते काँग्रेसमध्येच गेले. पण शेवटी 8च महिने त्यांना काम करायची संधी मिळाली. पण त्या संधीचं सोनं करायचं काम त्यांनी केलं त्या काळात. आणि त्या काळात अनेक असे निर्णय झाले की आपल्या इथलं झोपडपट्टी पुनर्वसन असू दे, रस्त्याची कामं असू देत किंवा खोकीधारकांचा प्रश्न असू दे, तर ही सगळी कामं त्या काळात झाली. आणि आपल्या सांगली शहराला चांगलं वारणेचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी सुद्धा मदन भाऊंनी खूप प्रयत्न केले. ती योजना अजून रखडलेली आहे आणि ती योजना सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि मला वाटतं की आता जे म्हणतात की आम्ही काँग्रेस पक्ष वाढवला मला आणि मी सांगते की जेव्हा त्यांच्या प्रचाराचा नारळ इथे फुटला त्या प्रचाराच्या शुभारंभालाच तुम्ही एक ते म्हणतात आता म्हणतायत तसं, पण त्यावेळी ते काय म्हटले आणि विशालदादा काय म्हटले याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की त्यावेळेला काय घडलं होतं. व्हिडिओ लावा तो. तुम्हाला सगळ्यांना माहिती की आता कोणी काही म्हणत असलं तरी मागच्या वेळेला जेव्हा मदन भाऊ गेल्यानंतर मी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि त्यावेळेला आम्हाला पक्षांनी थांबवलं आणि आम्ही अगदी प्रामाणिकपणे उमेदवाराचा प्रचार केला
आणि त्याला विजयाच्या समीप आणून ठेवलं. पण त्यावेळेला सुद्धा असंच सांगण्यात आलं की आम्हाला कोणी पाडलं. तर ते सांगण्यासाठीच, म्हणजे आता जर कोणी आपली निष्ठा दाखवत असेल की आम्हाला त्यावेळेला मदत केली नाही वगैरे, तर ही निष्ठा सगळी खोटी आहे. कारण कालच वसंतदादांच्या समाधीवर, ज्या वसंतदादांच्या नातवाला तिकीट मिळालं नाही, त्या समाधीवर जाऊन त्यांनी शपथ घेतली आहे. त्याच्यासाठी त्यांनी किती काम केलं हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यावेळेला इथे स्टेजवर यायचं हिंमत सुद्धा दाखवली नाही आणि वसंतदादांच्या समाधीवर जाऊन आता त्यांनी शपथ घेत आहेत. तर अशा माणसांना आपण सगळ्यांनी त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. आणि तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की जेव्हा आम्हाला तिकीट मिळायची वेळ आली ह्या वेळेला, तर त्यावेळेला त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि आम्हाला म्हणायचं बंडखोर. बंडाचा झेंडा हाती घेतला आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आता आहे की त्यावेळेला बंडाची भाषा कोणी केली. आणि आता आपल्याला सांगतायत की काँग्रेसचा पराभव करायला काँग्रेसच पुढे सरसावली आहे. तर असं काही नाहीये. आणि हे जे कटकारस्थान दरवेळेस आमच्या घराशी केलं जातं. कारण दोनदा मदन भाऊंचा पराभव झाला, ही खरं म्हणजे त्यावेळेला जी षडयंत्र रचली गेली त्यामुळे झाला. जेव्हा जेव्हा आम्ही अपक्ष उभं राहिलो तेव्हाच आमचा विजय झाला. कारण सांगलीची जनता आमच्या बरोबर आहे आणि त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर मला वाटतं सांगलीची जनता ही नेहमीच आमच्या बरोबरच आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा ती अशीच राहील. मला एक सांगायचंय की मला महिला म्हणून या पश्चिम महाराष्ट्रातनं मी उमेदवारी मागितली होती आणि 33% महिलांना आरक्षण आहे. तर मला मी साधी मागणी केली होती की मला उमेदवारी मिळावी. आणि गेल्या 44 वर्ष आपल्या सांगलीत इथे पहिल्यांदा महिलेला मिळाली होती शालिनीताईंना आणि त्याच्यानंतर सुमनताईंना. पण आता सुमनताई सुद्धा रोहितदादा तिथे उभे आहेत. तर मला वाटतं ह्या वेळेला मला मिळावी अशी मी आशा व्यक्त केली होती, मागणी केली होती. पण ती मागणी सुद्धा काही लोकांनी मान्य केली नाही. आणि आता विशालदादांनी आणि आपले बाळासाहेब आहेत, तर त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारच मानते. पण पक्षाने आपल्याला तिकीट दिलं नाही त्याच्याबद्दल पण नाराजी नाही. आम्ही काँग्रेसच्या विचाराचेच आहोत आणि इथून पुढच्या काळात पण राहू. आणि म्हणूनच आम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहे. आणि आपलं चिन्ह सगळ्यांना माहितीच आहे, हिरा. आणि हिरा सोन्यावर भारी पडते का हे तुम्ही बघायचं. तर तुम्हाला सगळ्यांना एवढीच मी विनंती करते की म्हणजे मदन भाऊ गेल्यानंतर ज्या लोकांनी मला साथ दिली, कारण या लोकांसाठी मी राजकारणात आले. आणि हे कार्यकर्ते कसे आहेत हे खरं एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मदन भाऊंचे कार्यकर्ते म्हणजे. कारण प्रत्येक कार्यकर्ता, मला जेव्हा तिकीट मिळालं नाही तेव्हा इथे आमच्या विजय बंगल्याच्या दारात जवळजवळ पहाटेपर्यंत बसला होता. म्हणजे मी त्यांना किती सांगितलं की तुम्ही जा, तरी कोणीही हल्लं नाही. आणि वहिनी तुम्ही उभं राहिलंच पाहिजे आणि तुम्ही ह्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, हे त्यांनी मला सांगितलं. ह्या जे माझे कार्यकर्ते आहेत, तर त्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम मी गेली 9 वर्ष करत आहे माझ्या परीने. पण इथून पुढच्या काळात सुद्धा ह्या कार्यकर्त्यांसाठीच आणि आपल्या सांगलीच्या जनतेसाठी, कारण आमची नाळ ही नेहमीच तळागाळातल्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी आहे. आणि आम्हाला प्रत्येक प्रश्न हा माहिती आहे सांगलीच्या लोकांचा. गल्लीबोळातला प्रश्न आम्हाला माहिती आहे. कारण मी गेली 40 वर्ष, 35 ते 40 वर्ष मी ह्या सांगलीच्या जनतेच्या सहवासात आहे. त्यामुळे आम्हाला सगळे इथले प्रश्न माहिती आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आता आपण विशालदादांना संसदेत पाठवलंय आणि त्याविषयी ते आवाज सुद्धा उठवत आहेत. पण इथून पुढच्या काळात जर तुम्ही मला संधी दिलीत तर नक्कीच त्या संधीचं मी सोनं करेन
आणि आपल्या इथे तुम्हाला माहितीच आहे की महिलांवर अत्याचार होत आहेत किंवा आपल्या इथे संजय नगरमध्ये सुद्धा अत्याचार झालेत. तर तुम्ही मला संधी दिलीत तर मी पहिले आपल्या सांगलीमध्ये कानाकोपऱ्यात CCTV बसवायचं काम नक्कीच करेन. आणि महिलांचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. इथे बरेचसे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, व्यापाऱ्यांचे आहेत, सर्वसामान्य लोकांचे आहेत, महिलांचे आहेत. ह्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि आपल्याला BJPला हरवायचं आहे. त्यामुळे महागाईच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हिरा या चिन्हासमोरलं बटन दाबून मला निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. तुम्हाला विनंती करून तुम्ही माझ्या मागे राहावं, मला आशीर्वाद द्यावेत. कारण तुम्हाला माहिती आहे की एक बाई ही आता लढा द्यायला उभी राहिलेली आहे आणि ह्या लढ्यात तुम्ही सामील व्हायला पाहिजे. खरं म्हणजे मदन भाऊ गेल्यानंतर मला खूप असं एकटं पडल्यासारखं वाटलं होतं. कारण आणि सगळे कार्यकर्ते अवतीभोवती होते आणि ह्या कार्यकर्त्यांना आपण कसं तोंड द्यायचं असं मला वाटत होतं. पण ह्या कार्यकर्त्यांनीच मला खरं म्हणजे सांभाळलं, मला सांभाळून घेतलं. माझ्या चुका झाल्या असल्या त्या सुद्धा सांभाळून घेतल्या. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते. कारण आता सुद्धा अशी लोकप्रियता आणि प्रेम एखाद्या नेत्याला मिळत नाही, पण ते मला मिळालं. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे, मदन भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांनीच मला ह्याच्यात आणले आणि आता त्यांनीच मला निवडून द्यायचंय. कारण आता 15 दिवसच फक्त उरलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना ही लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही आता रात्रीचा दिवस केला पाहिजे. तुम्ही मला तसं वचन सुद्धा दिलंय आणि ते आपण सगळे मिळूनच पाळूया. आता विशाल दादा आपल्या मागे आहेत, प्रतीक दादा आहेत, आपले सगळे दिगंबर दादा आहेत आणि सगळेच आपले स्टेजवरील मंडळी आपल्या बरोबर आहेत. तर मला वाटतं की आपण सर्वांनी इथून पुढच्या काळात मला जसं तुम्ही मदन भाऊंवर प्रेम केलं तसं ते थोडं तरी प्रेम मला द्या आणि मला निवडून आणा, एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी